आज एक बहुत बड़े भ्रष्टाचार के मुद्दे को लेकर मैं यहाँ पर आया हुआ हूँ। रमाई आवास रमाई घरकुल योजना जो है वो राज्य सरकार ने एससी समाज के लिए, बुद्धिस्ट समाज के लिए एक बहुत अच्छी स्कीम शुरू की थी कि जिनके पास छोटी सी ज़मीन है, कच्चा घर है, उनको पक्का घर बनाने के लिए 2.5 लाख रुपए की ये स्कीम थी कि आप डॉक्यूमेंट्स दीजिएगा, 2.5 लाख रुपए का आपको गवर्नमेंट पैसा देती है घर बनाने के लिए। लेकिन पिछले 3-4 सालों से ये महानगर पालिका के अंदर करोड़ों रुपए का घोटाला इसमें हो रहा है। कैसा हो रहा है कि यहाँ पर कुछ एजेंट और दलाल पैदा हो गए हैं जो अपने ही समाज के बड़े बड़े नेता अपने को कहने वाले लोग और यहाँ के कुछ अधिकारी और कर्मचारी इन लोगों के साथ संगनमत करके बोगस फाइल्स तैयार करते हैं। बोगस फाइल्स के अंदर पूरे बोगस डॉक्यूमेंट्स तैयार करके यहाँ पर लाया जाता है। यहाँ पर अधिकारियों और कर्मचारियों के रेट फिक्स है कि आपको ये इंजीनियर को इतना पैसा देना है, ये क्लर्क को इतना पैसा देने का है, ये अधिकारी को इतना पैसा देने का है। बोगस फाइल सैंक्शन हो जाती है और इसका पैसा है तो उनके अकाउंट के अंदर ट्रांसफ़र हो जाता है। तो हमने ये पूरे एविडेंस जमा किए हैं। इसके अंदर ये बताता है कि कहाँ कहाँ के लोग जिनके ऑलरेडी अच्छे घर बने हुए हैं वो लोगों को भी यहाँ पर है तो इसका बेनिफिट दिया गया है। हमारे शहर में रहते ही नहीं है, किसी दूसरे शहर के अंदर रहते हैं, लेकिन उनको भी यहाँ का दिखाया गया है, उनके डॉक्यूमेंट्स यहाँ पर बोगस तैयार किए गए हैं और सबमिट किए गए हैं। तो ऐसे कितने सारे केसेस जो है वो हमने निकाले हैं, लेकिन आज मैंने इन अधिकारियों को दिया नहीं हूँ। मैं अगर उनको सिर्फ 50 उदाहरण अगर दे दिया होता तो शायद वो 50 को है तो बता देते थे कि हमने इसको ठीक ठाक कर दिए है करके। मैं देखिए अभी फ़िलहाल 30 करोड़ के करीब पैसा आया हुआ है रमाई घरकुल योजना। तो जितने भी ये एजेंट लोग हैं, समाज के बड़े बड़े अपने आप को बड़े पुडारी कहने वाले और अपने समाज के हितचिंतक कहने वाले, जो शोर गरीब एससी समाज, बुद्धिस्ट समाज का पैसा अपने जेब में डाल रहे हैं, वो महानगर पालिका के अधिकारी इतना अंधाधुंध कारभार ये क्या प्रकरण है सर? मैं आके चर्चा करके आंसर में देता ना पूरा। महानगर पालिका के अधिकारी और कुछ स्वयं घोषित काही समाजाचे मोठे मोठे नेते कोणते प्रकरण? रमाई घरकुल तुम्ही गाड़ी इधर है, नजर किधर है? मेरे हिसाब से पिछले 10 सालों के अंदर कितनी मर्तबा आया हुआ होगा। आज एक बहुत बड़े भ्रष्टाचार के मुद्दे को लेकर मैं यहाँ पर आया हुआ हूँ। रमाई घरकुल योजना जो है वो राज्य सरकार ने एससी समाज के लिए, बुद्धिस्ट समाज के लिए एक बहुत अच्छी स्कीम शुरू की थी कि जिनके पास छोटी सी ज़मीन है, कच्चा घर है, उनको पक्का घर बनाने के लिए 2.5 लाख रुपए की ये स्कीम थी कि आप डॉक्यूमेंट्स दीजिएगा, ये बताइएगा कि आपके पास ये 250, 2600, 2700, 2800 स्क्वायर फीट का प्लॉट है,
उसके ऊपर है तो आपको 2.5 लाख रुपये का आपको गवर्नमेंट पैसा देती है घर बनाने के लिए। लेकिन पिछले 3-4 सालों से ये महानगर पालिका के अंदर करोड़ों रुपये का घोटाला इसमें हो रहा है। कैसा हो रहा है कि यहाँ पर कुछ एजेंट और दलाल पैदा हो गए हैं जो अपने ही समाज के बड़े बड़े नेता अपने को कहने वाले लोग और यहाँ के कुछ अधिकारी और कर्मचारी इन लोगों के साथ संगनमत करके बोगस फाइल्स तैयार करते हैं। बोगस फाइल्स के अंदर पूरे बोगस डॉक्यूमेंट्स तैयार करके यहाँ पर लाया जाता है। यहाँ पर अधिकारियों और कर्मचारियों के रेट फिक्स है कि आपको ये इंजीनियर को इतना पैसा देना है, ये क्लर्क को इतना पैसा देने का है, ये अधिकारी को इतना पैसा देने का है। बोगस फाइल सैंक्शन हो जाती है और इसका पैसा है तो उनके अकाउंट के अंदर ट्रांसफ़र हो जाता है। तो हमने ये पूरे एविडेंस जमा किए हैं। इसके अंदर ये बताता है कि कहाँ कहाँ के लोग जिनके ऑलरेडी अच्छे घर बने हुए हैं वो लोगों को भी यहाँ पर है तो इसका बेनिफिट दिया गया है। हमारे शहर में रहते ही नहीं है, किसी दूसरे शहर के अंदर रहते हैं, लेकिन उनको भी यहाँ का दिखाया गया है। उनके डॉक्यूमेंट्स यहाँ पर बोगस तैयार किए गए हैं और सबमिट किए गए हैं। तो ऐसे कितने सारे केसेस जो है वो हमने निकाले हैं, लेकिन आज मैंने इन अधिकारियों को दिया नहीं हूँ। मैं अगर उनको सिर्फ 50 उदाहरण अगर दे दिया होता तो शायद वो 50 को है तो बता देते थे कि हमने इसको ठीक ठाक कर दिए है करके। मैं देखिए अभी फ़िलहाल 30 करोड़ के करीब पैसा आया हुआ है रमाई घरकुल योजना। तो जितने भी ये एजेंट लोग हैं, समाज के बड़े बड़े अपने आप को बड़े पुडारी कहने वाले और अपने समाज के हितचिंतक कहने वाले, जो शोर गरीब एससी समाज बुद्धिस्ट समाज का पैसा अपने जेब में डाल रहे हैं, वो लोग अधिकारियों के ऊपर कर्मचारियों के ऊपर प्रेशर डाल रहे हैं कि जल्द से जल्द ये 30 करोड़ के अंदर का जो हफ्ता है वो जल्द से जल्द यहाँ से इनके पास इनके अकाउंट के अंदर चले जाना चाहिए। कैसे कैसे नियमों का उल्लंघन किया गया है, क्या प्रोसेस था जो फॉलो नहीं किया गया है, ये सब मैंने है तो रिटर्न के अंदर मांगा हूँ और उसके बाद 1-2 दिन के अंदर मैं आपको है तो पूरे एविडेंस के साथ है तो ये पूरे डॉक्यूमेंट्स आपके पास दूंगा। और मैं ये पूरा प्रोसेस के अंदर जितने भी बोगस बेनिफिशरीज के ये पैसे उठाए गए हैं इसकी कंप्लेन सेंट्रल विजिलेंस कमीशन के अंदर CVC के अंदर लेके जाके मैं आपको दिखाऊंगा। एक उदाहरण के तौर के ऊपर अगर बता दूं तो एक डॉक्यूमेंट ये है कि जिसके अंदर एक एजेंसी महानगर पालिका अपॉइंट करती है कि आपने फाइल्स बनाना, जाके देखना कि ज़मीन है नहीं है या आदमी के पास सही डॉक्यूमेंट्स है नहीं है वो फाइल बनाने का। तो यही एजेंटों ने ये टेंडर लिया और दुनिया में कहीं पर भी ऐसा नहीं हुआ होगा दुनिया में कि जहाँ पर ये एजेंसी को टेंडर कितने में दिया गया तो 90% बिलो के अंदर ये टेंडर है तो एक एजेंसी को दिया गया और वो एजेंसी को कहा गया कि आप अब ये काम करिए। 90% बिलो, शायद दुनिया में कहीं पर भी कोई इस तरह का कोई टेंडर महानगर पर। तो जब मैंने अधिकारियों से पूछा उन्होंने कहा कि नहीं, हमने उनको बुलाए, उनसे पूछे हमने कि आप ये 90% बिलो में काम कैसा करेंगे, तो उन्होंने कहा कि नहीं हमारे समाज का काम है, अच्छा काम है, तो हमें तो 10% के अंदर कर लेंगे करके। उसमें उनको मालूम था कि ये हम 10% के, अगर महानगर पालिका बोलती कि अगर आपको फुकट में करना है तो ये फुकट में भी कर देते थे, क्योंकि उनको एक एक फाइल, बोगस फाइल के पीछे 2.5 लाख रुपये इनके जेब में जा रहे हैं। तो इनको क्या फ़र्क पड़ता है 10% के अंदर? क्या महानगर पालिका बोली होती कि आप फुकट में करने को तैयार है तो बोले होते हम करने को तैयार है, क्योंकि हम हज़ारों फाइल की बात कर रहे हैं, हज़ारों, एक फाइल के पीछे 2.5 लाख रुपये। अब आप हज़ारों फाइल के अंदर से मल्टीप्लाई कर लीजिएगा कितने सारे कौन कौन से लीडरों ने अपने अपने इलाके के अंदर बोगस फाइलें तैयार की है। किसी ने 300 किया, किसी ने 400 किया, ऐसे बोगस फाइल्स है। और फिर अब समाज के अंदर घूम रहे हैं कि हम समाज के बहुत बड़े नेता हैं, हम समाज के हित चिंतक है करके। मेरी यही अपेक्षा है कि ये जो गौर गरीब बुद्धिस्ट समाज है, एससी समाज है, इनको ज़िंदगी भर अपना हक का घर नहीं मिलेगा, क्योंकि इनका जो पैसा है ये बीच के जो इनके एजेंट है, समाज के बड़े बड़े नेता ठेकेदार कहने वाले, ये लोग अपने जेब में डाल रहे हैं। ये पैसा इनको मिलना, मैंने ये मांग की है कि आप पूरे डॉक्यूमेंट्स के पूरे डॉक्यूमेंट चेक करिए, पूरे डॉक्यूमेंट चेक करिए और जो जेन्युइन है उनको देखिए। इसकी पूरी जानकारी मैं आपको दूंगा, नाम के साथ दूंगा, उसके अंदर आप चिंता मत करिएगा। उसमें अभी फ़िलहाल 30 करोड़ रुपये आए हुए हैं। सिर्फ इन्होंने पिछले 5 साल का अगर सिर्फ ये रिव्यू करें तो मेरे हिसाब से कई 100 करोड़ रुपये का ये घोटाला आपको सामने नज़र आएगा। और जो समाज के अंदर जो नेता जो घूम रहे हैं बड़ी बड़ी गाड़ियों के अंदर, बड़े बड़े अपने ऐशो आराम की ज़िंदगी कर रहे हैं, वो अपने समाज के गरीब लोगों के पैसे से ये अय्याशी कर रहे हैं। इसमें
रमाई घरकुल योजना एससी समाजासाठी, बुद्ध समाजासाठी हे खूप एक चांगली स्कीम आहे की ज्याच्यामुळे गोरगरीब जे एससी समाजातले लोक आहे त्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती. मागच्या 2-3 वर्षामध्ये या स्कीम कशा प्रकारे महानगरपालिकामध्ये राबवण्यात येत आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. कोट्यवधी रुपये कशा प्रकारे त्याची लूट होत आहे. जे गोरगरीब एससी समाजातले, बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी, ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाईल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत आहे. याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे. माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे, जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे, हेच एजंट झालेले आहे. माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हक्काचं घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत असा दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहे. आता एक फक्त मी आपल्याला सविस्तर जे जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट सहित हे सगळं प्रेस कॉन्फरन्समध्ये मी देणार आहे. फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाईल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे, कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकाने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे. ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर काढण्यात आले. टेंडर होता 25 लाख रुपयाचा हे सगळं काम करण्यासाठी. 4 लोकांनी टेंडर भरले की आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेलं आहे ते समाजाचे मोठे नेते आहे असा वावरणारे जे लोक आहे. त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले? जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण नसणार आहे की 90% बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे. मी म्हटलं की कोणत्या आधारावर 90% बिलो कोण असं देणार आहे की 10% मध्ये मी काम करणार आहे? तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो, हे ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे. 10% मध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे. आता ते काम कोण करत आहे ते या शहरातले 2 एक्स कॉर्पोरेटर्स आहे, ते हे सगळं काम करत आहे. आणि बोगस फाईल्स कशा प्रकारे कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये राहणारा माणूस त्याचा ॲड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे. एक परिवारातले 4 लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे. एक परिवारातले 4 एका घरामध्ये राहणारे 4 लोकांना पतीला वेगळं, पत्नीला वेगळं, म्हणजे जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची एक गँग झालेली आहे, मोठी गँग झालेली आहे. आणि हे गँग हे रमाई घरकुल योजना, रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण लाज वाटत नाही आहे की जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली त्याच्यामध्ये पुढारी कशा प्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याचे सगळे पुरावे आहे. मी त्यांना दिलं नाही, अधिकाऱ्यांना दिलं नाही. मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही आता सगळं फाईल्स
याची तपासा तर तुम्हाला कळेल, आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे. सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे, या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे, आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे. तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून एक घ्या की 2.5 लाख, आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहे की एका नेत्यांनी 500 फाईल्स तयार केलेले आहे बोगस. 500 फाईल्स इंटू 250 म्हणजे 2.5 लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होतं. तर असे किती गोरगरीब लोकांच्या हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे, आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे. बहुतेक 1-2 दिवसामध्ये ते मला लिखित मध्ये देतील, आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळे पुरावे देणार आहे. तुम्ही आरोप केला आहे की 2 नगरसेवक हे सर्व कंत्राटदार दोन नाही आहेत. नाही, हे जे एजन्सी चालवणारे जे आहे, एजन्सी म्हणजे एक एजन्सी त्यांनी जे दिलेली आहे 90% बिलो, 90%च्या बिलो आधारावर त्यांनी जे एजन्सी अधिकाऱ्यांना भेटला नेमकं काय त्यांच्याशी बोलणं झालं ते थोडं. नाही, मी त्यांना प्रश्न विचारलं की आपल्याकडे काय नियमावली आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे पैसे रिलीज करत आहे. ऑलरेडी त्यांनी पहिला टप्पा जे आहे ते रिलीज केलेला आहे. दुसरा टप्पा आता रिलीज होणार आहे. तर जे पहिला टप्पा रिलीज झालेला आहे त्याची प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे, हे मला समजावून सांगा. आणि त्यांनी जे पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. आता मी म्हटलं की तुम्ही पैसे जेव्हा देणार होते तर हे चौकशी केली होती का की त्यांनी कशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट्स तयार केलेले आहे. माझ्या सगळ्याकडे सगळं बोगस डॉक्युमेंट्स आहे. ऐका ना, तुम्ही आता अधिकाऱ्याला जे सांगितलं नेमकं हे सगळं तुम्ही कोडवर्ड मध्ये सांगताय, नेमकं हे प्रकरण काय ते तरी आम्हाला कळतं का? आज सांगणार नाहीत का नंतर सांगणार आहेत? नाही, मी काय हे मी आपल्याला हा अंदाज आहे. मी जसं आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या प्रकरणामध्ये कुणालाही चॅलेंज करण्याची आवश्यकता झाली नाही होती. इतकं सविस्तर डॉक्युमेंट्स मी दिलं होतं. त्याच आधारावर मी आपल्याला सगळं डॉक्युमेंट सहित हे सगळं प्रोसेस कसा प्रकारे आहे. मग ते रमाई घरकुल योजनाचे जे अधिकारी कर्मचारी तिथे काम करतं ते रणजित पाटील साहेबांनी त्यांना सगळ्यांना बोलवले होते, आणि त्यांच्या समोरच आम्ही चर्चा केली की हे जे तुम्ही करत आहे हे नियमाप्रमाणे आहे का. तर त्यांनी मान्य केली की नाही, तसं नको करायला पाहिजे होतं. मग तसं नको करायला पाहिजे होतं, मग कोणत्या आधारावर हे पैसे रिलीज करण्यात आलेले आहे हे सगळं जे आहे ना मी आपल्याला सविस्तर डिटेल्स मध्ये किती कोट्याचा असेल या? बघा. 2010 पासून ते हे स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. 2010 ते 2020 पर्यंत महानगरपालिकेने रमाई घरकुल योजनावर किती पैसे